Hello, my dear students. Welcome to our Mansi Borse YouTube एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी या मानसी बोरसे यूट्यूब चॅनलवरती विविध शैक्षणिक व्हिडिओ तयार करीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. सो माय डिअर स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न 2.5 अ हिरोईन ऑफ द सी, द लेसन फ्रॉम 8th स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्टबुक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधील 2.5 अ हिरोईन ऑफ द सी या पाठाचे संपूर्ण मराठीत भाषांतर शिकणार आहोत. सो माय डिअर स्टुडंट्स, लेट्स गो टू स्टार्ट टुडेज सेशन. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या लेसनचे लाईन टू लाईन मराठीत भाषांतर शिकवणार आहे. तुम्ही प्रत्येक लाईनकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्याचा अर्थ समजून घ्या. अ हिरोईन ऑफ द सी म्हणजेच सागराची नायिका. अराउंड the rocky coast of England stand many lonely lighthouses. इंग्लंडच्या खडकाळ किनाऱ्याभोवती अनेक एककटे दीपस्तंभ उभे आहेत. लाईट हाऊस म्हणजे काय? तर अ टावर हॅव्हिंग स्ट्रॉंग लाईट्स टू वॉर्न ऑर गाईड द शिप्स नियर द कोस्ट. म्हणजेच किनाऱ्याजवळच्या जहाजांना धोक्याची सूचना किंवा मार्गदर्शक देणारा दीपस्तंभ. Their light shining across the sea warned sailor at night of dangerous rocks. त्याचे समुद्रावर चमकणारे प्रकाशझोत खलाशांना रात्रीच्या वेळी धोकादायक खडकांचा इशारा देत असतात. When they see the lights, sailors take their ships far out to sea. ते दिवे पाहिल्यावर खलाशी आपली जहाजे समुद्रात दूर नेतात. But sometimes fierce storms drive ships onto the rocks. Fierce means भयंकर किंवा उग्र. पण कधीकधी भयंकर वादळे जहाजांना खडकापर्यंत वाहत आणतात. Storms म्हणजे वादळ. This is the story of a brave girl and of a shipwreck on the rocks one night in 1838. शिपव्रेक म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ अ शिप्स म्हणजे जहाजाचा नाश किंवा विध्वंस. 1838 सालच्या रात्री घडलेली एका शूर मुलीची आणि खडकावरील एका जहाजफुटीची ही कथा आहे. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ लाईट हाऊस कीपर. ग्रेस डार्लिंग ही एका दीपस्तंभ राखणदाराची मुलगी होती. शी हॅड लिव्ह ऑल हर लाईफ in lonely lighthouses far away from the towns and cities. ती जी मुलगी होती तिचे सारे आयुष्य तिने गावाबाहेर शहरापासून दूर एकाकी दीपस्तंभामध्ये घालवलेले होते. There was not even a village near their home. तिच्या घराजवळ एकही गाव नव्हते आणि त्यामुळे साहजिकच ती एकाकी त्या दीपस्तंभामध्ये राहत होती. Their nearest neighbors were many miles away. तिचे जे जवळचे शेजारी होते तेही कित्येक मैल दूर होते. Grace's father was a wise and educated man who brought up his children very carefully. पण ग्रेसचे वडील हुशार आणि सुशिक्षित होते. त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवलेले होते. Grace and her brothers and sister were all taught to read and write. ग्रेस आणि तिच्या सर्व बहीण भावांना लिहिता वाचता येत होते. Their father also taught them to be honest and brave and unselfish. आणि त्याच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिक, निर्भय आणि निस्वार्थीपणाचे धडे दिलेले होते. हॉनेस्ट म्हणजे काय तर प्रामाणिक, ब्रेव म्हणजे धाडसी आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. When Grace was 10 years old, the family went to live in a Longstone lighthouse.
ग्रेस 10 वर्षाची असताना सारे कुटुंब लॉंगस्टोन दीपस्तंभामध्ये राहायला गेले होते. देअर न्यू होम वॉज ऑन सम वाईल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. त्याचे नवे घर इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरील कुठल्याशा निर्जन बेटावर होते. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप देअर. डार्लिंगाची मुले तिथेच मोठी झाली. वेन दे वर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन अँड फाउंड वर्क इन द सिटीज. मोठी झाल्यावर सगळी मुले एक एक करून शहरात काम करण्यासाठी ते एकाकी घर सोडून बाहेर पडली. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. अखेर सगळेजण दीपस्तंभ सोडून बाहेर पडले. फक्त ग्रेस आईवडिलांना मदत करण्यासाठी मागे थांबली आणि तिचे जे भाऊ बहीण होते ते सगळं कामं करण्यासाठी बाहेर गावाला गेली. शी हॅड नॉट ग्रोन अप व्हेरी टॉल. तिची उंची फारशी वाढली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. ती लहान खुरीच होती, म्हणजेच तिची उंची काही जास्त नव्हती. अजिबात तिच्या वडिलांसारखी दिसायची नाही, कारण तिचे वडील जे होते ते 6 फुटापेक्षा जास्त उंच होते. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. 6 सप्टेंबर 1838च्या त्या रात्री भयंकर वादळ घोंघावत होते. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म्स. ग्रेसला वादळाची सवय होती, कारण लहानपणापासूनच तिने असे जे वादळ आहे ती बघत आलेली होती. शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ती स्वतः त्या मोठ्या दीपस्तंभामध्ये आरामात व सुरक्षित होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर द ॲट सी इन द स्टॉर्म. पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रातल्या बिचाऱ्या खलाशांसाठी खूप वाईट वाटत असे. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग दॅट नाईट. त्या रात्री काहीतरी अतिभयंकर घडणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. दॅट नाईट अ शिप वॉज रेक्ड अपॉन द रॉक्स. त्या रात्री एक जहाज खडकावर आदळून फुटले होते. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेस आणि तिच्या आईवडिलांना त्या धडकेचा आवाज ऐकू आला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज वॉज टू लाऊड. वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की त्यांना दुसरे काही ऐकू येत नव्हते. दे कुड नॉट हिअर एनिथिंग. बट अ शिप कॉल्ड द फॉरशायर हॅड अ हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. पण फॉर्फशायर नावाचे ते गलबत दीपस्तंभापासून मैलभर अंतरावर खडकावर आपटले होते आणि त्याला त्याचा आवाज मात्र ऐकू आला नव्हता. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्राउन बट 9 men and women were able to climb on the rock. खडकावर आदळल्याने बरेच प्रवासी बुडाले होते, पण पुरुष आणि स्त्रिया मिळून 9 जण मात्र खडकावर चढू शकले होते. The wind nearly blew them into the sea as they clung to their bare rock. वाऱ्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसेबसे त्या खडकावर लपटून राहिले होते. In the distance they saw the warm light of the lighthouse. दूरवर त्यांना दीपस्तंभाचा उबदार दिवा दिसत होता. But of course their shouts and screams were not heard. पण त्यांच्या आरोळ्या आणि किंकाळ्या तिथपर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या. All night they clung there in the storm. ते रात्रभर तसेच त्या वादळात खडकाला धरून उभे राहिले. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस तयार होत होती. शी लुक आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. तिने खिडकी बाहेर पाहिले तर अजूनही वादळ घोंघावत होते. सडनली शी स्टॉप.
अचानक ती थबकली. वॉजंट देअर समथिंग ऑन डिस्टंट रॉक्स. दूरवरच्या खडकावर काहीतरी दिसत तर नाही. कॉलिंग हर फादर. तिने तिच्या वडिलांना बोलवलं. शी लुक अगेन. ती पुन्हा पुन्हा पाहत होती. येस, हो. देअर वेर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन द रॉक्स बट दे वेर हाफ अंडर द सी. ती पुन्हा पुन्हा पाहत होती. हो, नक्कीच काही माणसे तिथे खडकांना लटकलेली होती, पण ती अर्धी समुद्रात होती. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउंड. रेस्क्यू म्हणजे सुटका करणे. ते लोक बुडवायच्या आत त्यांना आपण वाचवलंच पाहिजे. क्राईड ग्रेस. ग्रेस मोठ्याने ओरडली. वी मस्ट डू समथिंग. आपण काहीतरी केलेच पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. तिच्या बाबांना म्हणाले, बाबा ते लोक मेले तर तुम्ही पुन्हा शांतपणे झोपू शकाल का? विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव्ह ओल्ड मॅन. विल्यम डार्लिंग हे शूर असे गृहस्थ होते. बट ही शूक हिज हेड. पण त्यांनी आपले डोके हलवले. इट्स होपलेस. काही उपयोग नाही. तो म्हणाला, वी कॅन डू नथिंग. ते आपण काही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दीज वेव्स. मी स्वतःच या लाटांमधून नाव कशी वल्हवत नेणार आहे? इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. एखादा पुरुष माझ्या मदतीला असता तर मी सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी गेला असतो, पण मी एकटा काही करू शकत नाही, असे वडील त्या ग्रेसला म्हणाले. आय कॅन हेल्प यू. मी तुम्हाला मदत करेल. ग्रेस क्राईड. तिच्या वडिलांना म्हणाली, आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन. मला एका पुरुषा इतकीच चांगली नाव वल्हवता येते. हो की नाही बाबा? ती त्याच्या वडिलांना सांगत होती. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. मी लहान आहे तरी कणखर आहे. यू अँड आय हॅव ऑफन रो टुगेदर. तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र वल्हवले आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोचू शकतो. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. मिसेस डार्लिंग पती आणि मुलींबरोबर खिडकीशी उभ्या होत्या. नो नो. नाही नाही. शी एक्सप्लेन. ती मोठ्याने ओरडली. हाऊ विल इट हेल्प दोज पीपल हू इफ यू आर ड्राऊन. तुम्हीच बुडाला तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार? यू कॅनॉट रॉ इन धिस स्टॉर्म. तुम्ही या वादळामध्ये वल्हवू शकणार नाहीत. ट्राय. म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन जॉब. ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम करू शकणार नाही. लेट्स अस प्रे फॉर देम. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हजबंड गो विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. देव कदाचित त्यांना वाचवू शकेल पण आपण नाही. ग्रेस वॉज डिटरमाइंड हावेवर. ग्रेस मात्र ठाम होती तिच्या मतांवरती. शी अर्ग्यू अंटील ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. आणि शेवटी वडील तयार होईपर्यंत ती त्यांच्याशी वाद घालतच राहिली. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हर्ट हेल्प देम टू गेट द बोट आऊट. ग्रेसने तिच्या आईचं ऐकलं नाही. शेवटी बिचारा मिसेस डार्लिंगने जड अंतःकरणाने त्यांना नाव बाहेर काढण्यास मदत केली. शी वॉच अँड प्रे ॲज दे सेट ऑफ. ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करीत राहिली. सेट ऑफ म्हणजे बिगॅन अ जर्नी, म्हणजे निघाले किंवा प्रयाण केले. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. ज्यांनी कोणी समुद्रातले वादळ पाहिले आहे ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲज हाय ॲज बिल. म्हणजेच जर एखाद्या वेळेस समुद्रामध्ये जर वादळ आलं तर समुद्रातल्या लाटा जशा वर खाली होतात तसं ते शिपसुद्धा, ते जहाजसुद्धा काय होत असते, खाली वर होत असतं ना. पर्वता एवढ्या उंच उसळणाऱ्या लाटांबरोबर ती नाव देखील वर खाली होत होती.
Sometimes it stood on the one end, sometimes on the other end. कधी कधी ती बोट या टोकावर तर कधी त्या टोकावर उभी राहत होती. It went up to the top of a wave and then down into a great valley between the waves. एकदा ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली आणि मग लाटांमधल्या खोल दरीतून खाली येत राहिली. Every time they went down, the boat nearly went under the water. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली गेले. But little by little, pulling with all their strength on the oars, they came nearer the rocks. Oar means a pole with flat blade or for rowing म्हणजे वल्हे. पण हळूहळू सगळी ताकद लावून वल्हवत ते खडकाच्या जवळ जाऊन पोहोचले. The wind and the rain were so strong that Grace could not see the men and women clinging to the rocks. वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा होता की ग्रेसला खडकाला लटकलेले ते पुरुष व स्त्रिया दिसू शकत नव्हते. She only heard their cries for help. तिला फक्त त्यांचा मदतीसाठी करीत असलेला आक्रोश ऐकू येत होता. She needed all her strength to hold on to the oar which was bigger than herself. तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्हे पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. At last they came close to the rocks. अखेर ते खडकापाशी पोहोचले. विल्यम डार्लिंग was able to jump on the rocks while Grace all alone held the two men into the boat. विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली तर ग्रेसने एकटीने 2 माणसांना बोटीवर धरून ठेवले. The 2 sailors from the wrecked ship were able to row. त्या फुटलेल्या जहाजावरच्या 2 खलाशांना वलवता येत होते. They helped the Darlings during the long journey back to the lighthouse. मग त्यांनी डार्लिंगच्या परत दीपस्तंभाकडे जाण्याच्या मोठ्या प्रवासामध्ये वल्हवण्यासाठी त्यांना मदत केली. Then Grace and 3 women got out. ग्रेस आणि त्या 3 स्त्रिया खाली उतरल्या. Old William Darling and 2 sailors rowed back across the dangerous sea to rescue the 4 men still on the rock. वयस्कर विल्यम डार्लिंग आणि 2 खलाशी पुन्हा त्या भयान समुद्रात अजूनही खडकावर अडकलेल्या बाकी 4 पुरुषांची सुटका करण्यासाठी परत गेले. ग्रेस did not have any time to rest now. ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबात वेळ नव्हता. All that day was busy helping her mother to warm and feed the rescue passengers. तो पूर्ण दिवस ती सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यात आणि खाऊ घालण्यात आपल्या आईबरोबर व्यस्त होती. After several days, these passengers were able to return to their homes in England. अनेक दिवसांनी ते प्रवासी इंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले. तेही कोणामुळे तर त्या ग्रेसमुळे. They told the story of the brave girl and her father to their families and friends. गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला त्या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा सांगितली की कशा प्रकारे त्यांनी त्यांचे प्राण वाचवले. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. अचानक ग्रेस डार्लिंग व तिचे वडील सुप्रसिद्ध झाले. द स्टोरी ऑफ देअर हिरोरिझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. त्यांच्या या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रातून छापून आल्या. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लिव्ज. दीपस्तंभ राखणदाराचे एकाकी व धोकादायक जीवन सुधारण्यासाठी मदत निधी उभारला गेला. ग्रेस अँड हर फादर वेअर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोरिझम. ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. पोर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. बिचारी ग्रेस त्या सुटकेच्या घटनेनंतर जास्त काळ जगली नाही. शी डाईड
ॲट द एज ऑफ 27. वयाच्या 27व्या वर्षी ती मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर फॉर हर अनसेल्फिश करेज. पण तिच्या निस्वार्थी धैर्यासाठी आजही तिचे स्मरण केले जाते. शी रिस्क हर ओन लाईफ फॉर अदर. कारण इतरांसाठी तिने तिचे आयुष्य धोक्यात घातले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा त्या ग्रेसप्रमाणे नेहमी काय असलं पाहिजे तर दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आपल्याला कोणी संकटात दिसले तर आपण नेहमी त्याची मदत केली पाहिजे, असे या आपण लेसनमधून शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा लेसन समजलाच असेल. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.